माय कोल्ड हॅटेड बॉस. भाग 47. रुद्रचं घर. रात्री गाडी घरासमोर थांबते. वाणी थोडी संकोचाने उतरते. दार उघडताच घरात शांतता आणि काही जुन्या आठवणींचं ओझं जाणवतं. वाणी हळू आवाजात, हे घर अजूनही तसंच आहे? रुद्र, हो. वेळ गेली पण काही गोष्टी जागच्या जागीच राहिल्या. वाणी भिंतीवरील दोघांचा लग्नाचा फोटो पाहते. क्षणभर शांतता पसरते. वाणी, तो फोटो अजून काढला नाही तुम्ही? रुद्र हलका श्वास घेत, हो. कधी जमलंच नाही. दोघे काही क्षण काही न बोलता उभे राहतात. वातावरण थोडी अवघडलेली ओढ होती. रुद्र, तू वरच्या रूममध्ये राहू शकतेस, मी सगळं बघतो. वाणी हलकी हसत, ठीक आहे, धन्यवाद. ती जिन्याने वर जाते. रुद्र तिच्याकडे पाहत राहतो. रुद्र मनात, ती परत आलीये, पण का? असं वाटतं काहीच संपलेलं नाही अजून. वाणी वरच्या मजल्यावर खिडकीत उभी. खाली रुद्र एकटा दोघांचं मौनचं सगळं सांगत होतं. सकाळ झाली होती. खिडकीतून सूर्यकिरण आत येत होते. हवेत कॉफीचा छान सुगंध पसरला होता. वाणी नेहमीप्रमाणे किचनमध्ये काम करत होती. तिने सुंदर हलक्या रंगाची साडी नेसली होती. तिचे केस हलके मागे बांधलेले होते आणि कपाळावर काही बटा पडलेल्या होत्या, त्यामुळे ती अजून सुंदर दिसत होती. रुद्र आत आला. त्याची नजर आपोआप वाणीवर गेली. तो क्षणभर थांबला आणि तिला पाहतच राहिला. ती भाजी हलवत होती. पल्लू हलक्या वाऱ्यात उडत होता. वाणी खूप छान दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू होतं. रुद्रची नजर तिच्या चेहऱ्यापासून खाली गेली आणि तिच्या कमरेवर थांबली. क्षणभर तो तिला पाहतच राहिला. तो स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होता, पण नजरा तिच्यापासून दूर होत नव्हत्या. त्याच्या मनात आलं, ती किती साधी आहे, पण तरीही इतकी सुंदर दिसते. रुद्रने शेवटी नजर बाजूला केली, पण त्याचं मन अजूनही वाणीच्याच विचारात हरवलं होतं. वाणीने गॅस बंद केला आणि पाठीमागे वळली. तिला समोरच रुद्र उभा दिसला. तो अजूनही तिकडेच बघत होता, पण अचानक वाणीच्या नजरा त्याच्यावर गेल्या आणि तो थोडा गोंधळलेला. रुद्रने पटकन आपली नजर दुसरीकडे वळवली, जणू काहीही घडलंच नाही. वाणीने हलकं हसत विचारलं, काय झालं सर, इतक्या सकाळी किचनमध्ये? रुद्र थोडा हसला आणि म्हणाला, कॉफीचा वास आला म्हणून आलो. तू बनवली का? वाणी, हो सर, तुमच्यासाठीच बनवली. ती कपात कॉफी ओतू लागली. रुद्र तिच्याकडे पाहत होता, पण आता तो स्वतःला सावरून पाहत होता. तिच्या हालचालींमध्ये काहीतरी शांत आणि गोड होतं. कॉफीचा कप घेऊन ती त्याच्यासमोर आली आणि रुद्रच्या मनात पुन्हा हलकी लहर उठली. त्याने कप घेतला आणि हसत म्हणाला, धन्यवाद वाणी. वाणीनेही हसत उत्तर दिलं, नेहमीप्रमाणे सकाळची सुरुवात कॉफीनेच ना सर. रुद्रने फक्त हलकं मान डोलावलं, पण त्याच्या मनात विचार होता, ही मुलगी फक्त माझी कॉफीच नाही तर माझा सारा दिवस सुंदर करते. तेवढ्यात दार उघडतं आणि रुद्रचे आई बाबा आत येतात. रुद्र लगेच उठतो. डॅड आनंदीपणे, अरे रुद्र. ते पुढे येऊन रुद्रला घट्ट मिठी मारतात. रुद्रच्या चेहऱ्यावर हलकं हसू येतं, पण तो फार काही बोलत नाही. थोड्याच वेळात त्याची आई येते. ती फॉरेनर दिसणारी स्मार्ट आणि स्टायलिश बाई असते. तिच्या चेहऱ्यावर एक खोटी स्माईल असते. आई थोड्या बनावट टोनमध्ये, हाय रुद्र, हाऊ आर यू डिअर? रुद्र हलकं मान हलवतो, आय एम फाईन. पण त्याच्या डोळ्यांमध्ये थंडपणा असतो, कोणतीही जवळीक नाही. ते तिघे टेबलवर बसतात. तेवढ्यात वाणी किचनमधून बाहेर येते. हातात ट्रे घेऊन. ती नीट साडी नेसलेली, साध्या मेकअपमध्ये, चेहऱ्यावर आदर आणि लाजेरपणा. ती लगेच पुढे येऊन रुद्रच्या आईबाबांच्या पाया पडते. बाबा आशीर्वाद देत, खूप सुखी राहा मुलगी. वाणीच्या चेहऱ्यावर गोड हसू येतं, पण रुद्रची सावत्राई तिच्याकडे पाहून नकली स्माईल करते आणि थोडं हसत उपहासाने म्हणते, अशा प्रकारे माझी मेडही नमस्कार करत नाही. वातावरण काही क्षण शांत होतं. रुद्रचं चेहरं थोडं कठोर होतं. त्याने काही बोललेलं नव्हतं, पण त्याच्या डोळ्यात राग आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. वाणीने मात्र काही न बोलता शांतपणे ट्रे टेबलवर ठेवलं आणि मागे सरकली आणि परत किचनकडे जाते. तिच्या पावलांत हलकं थरथरत पण चेहऱ्यावर स्मित भाव होते असतात. रुद्र आईकडे पाहतो, मग किचनकडे, जिथे वाणी गेली. त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं राग, दुःख आणि एक निशब्द ठामपणा.
आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.